नमस्कार. राकेशनी खूपच घाणेरडा गेम खेळलेला असतो. अर्णवला किडनॅप करून त्याला बांधून ठेवलेलं असतं. त्यांनी त्याच्या गुंडांना सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी तो सुटता कामा नये. आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणत असतो, तोपर्यंत सगळे व्यवहार मला सांभाळावे लागतील. जे काही मी केलंय ते मला निस्तरावंच लागल. त्याच वेळेला लगेच इकडे आकाश ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरी वहिनी आता काय करायचं, मला तर कळतच नाही. त्यावेळेला ईश्वरी बोलते, पण अर्णव सर अचानक गायब कुठे झाले? नक्कीच कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय. पण आता मात्र शांत राहून चालणार नाही. मी माझ्या नवऱ्याला शोधून काढणारच. त्याच वेळेला आजी बोलते, ईश्वरी काही कर पण अर्णवला मात्र घरात आण. त्याच्यावरती प्रत्येक वेळेला असे हल्ले कसे काय होतात? त्यावेळेला ईश्वरी बोलते, या वेळेला मात्र त्या माणसाला मी सोडणार नाही. ज्यानी कुणी हे केलंय ना त्याची अशी काही वरात काढेल की आता तुम्ही बघाच. त्यावेळेला इकडे राकेश खूपच घाबरलेला असतो, त्याला खूप घाम फुटलेला असतो आणि ईश्वरीचं लक्ष मुळात त्याच्यावरती गेलेलं असतं. ईश्वरीची नजर त्याला लगेच ओळखते आणि त्याच वेळेला ईश्वरी स्वतःशीच बोलते, या माणसाला घाम का फुटलाय? कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय. म्हणजे हा हा राकेश नाटक तर करत नाहीये ना? जर का राकेश तू नाटक करत असलास ना तर तुझी अशी काही धिंड काढेन की तू आता बघच. माझ्या अर्णव सरांना किडनॅप करायची तुझी हिंमत होते. तेव्हा लगेच ईश्वरी आजीला बोलते, आजी तुम्ही नका काळजी करू. अर्णव सरांची तर काळजी करायची गरजच नाही. आणि ईश्वरी तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते. त्यावेळेला अविनाश मामा स्वतःशीच बोलतात, ईश्वरीचे नक्की काय चाललंय? ईश्वरी असं का वागतेय? का जरा सुद्धा ती विचार करत नाहीये? अर्णव तिकडे किडनॅप झाला आणि ईश्वरी शांत आहे आणि अविनाश मामा ईश्वरीच्या पाठीपाठी गेलेले असतात. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अविनाश मामा ईश्वरीच्या बेडरूम मध्ये येऊन बोलतात, ईश्वरी काय चाललंय तुझं? अगं तू शांत कशी काय? अगं तुझा नवरा किडनॅप झालाय आणि तू शांत बसलेस. तेव्हा ईश्वरी बोलते, तुम्हाला काय वाटतं अविनाश मामा, मी शांत आहे? मी शांत नाही. अविनाश मामा एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी लवकरात लवकर अर्णव सरांना आपल्याला सोडवायचं आहे. तेव्हा अविनाश मामा बोलतात, अगं हो, अर्णवला तर आपल्याला सोडवायचंच आहे, मग तू शांत का आहेस? अगं तू काहीच का हातपाय चालवत नाहीस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, तुम्हाला मी एक गोष्ट सांगू, तुम्ही फक्त त्या राकेशवरती लक्ष ठेवा. त्या राकेशनीच अर्णव सरांना किडनॅप केलंय. त्यावेळेला अविनाश मामा बोलतात, तू काय बोलतेस? अगं जावई बापू बदलले, तू बघितलंस ना? तेव्हा ईश्वरी बोलते, नाही, तो बदललेला नाहीये, तो राक्षसच आहे. त्याची वृत्ती कधीच बदलणार नाही. आणि प्लीज आता ह्या सर्व गोष्टी थांबवा. मी सांगते ना तुम्हाला अविनाश मामा, तो राकेश बदललेला नाही. त्याला लवकरात लवकर आपल्याला या घरातून बाहेर काढलंच पाहिजे. तेव्हा मात्र अविनाश मामा बोलतात, ईश्वरी तू बोलतेस म्हणजे नक्कीच त्या राकेशमध्ये काहीतरी खोट आहे. तेव्हा मात्र ईश्वरी लगेच अविनाश मामांना बोलते, काहीही करा पण त्या माणसावरती लक्ष ठेवा. इकडे अविनाश मामा आणि आकाश राकेशवरती लक्ष ठेवून असतात. त्यावेळेला अविनाश मामांना राकेशचं बोलणं ऐकायला येतं आणि तेव्हा मात्र त्यांना खात्रीच पडते. ते स्वतःशीच बोलतात, म्हणजे हा राक्षस बदलला नाही, म्हणजे आमच्याशी गोड गोड बोलून स्वतःचं सगळं काही साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. पण आता मात्र याला सोडायची नाही. इकडे अविनाशने सर्व काही ईश्वरीला सांगितलेलं असतं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, मी बोलत होते ना तुम्हाला, तो माणूस दिसतो तसा नाही म्हणून. आता मात्र मला त्या विषयावर काही एक वाद घालायचा नाही. जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. आता आपली माणसं कामाला लावा आणि लवकरात लवकर अर्णव सरांना शोधण्याचा प्रयत्न करा. तेव्हा मात्र अविनाश बोलतो, अगं पण कुठे ठेवलंय? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सरांना ना नक्कीच त्याच ठिकाणी ठेवलं असणार. तुम्ही काळजी करू नका, आपण निघूया. त्यावेळेला आकाश बोलतो, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, नाही नको, तुम्ही जर का आमच्या सोबत आलात तर नक्कीच घरात संशय येईल आणि तो राकेश मात्र सावध होईल. त्यावेळेला आकाश बोलतो, काय चाललंय राकेश जिजूंचं? कळतच नाहीये, असं का वागतायत ते? तेव्हा ईश्वरी बोलते, वेळ आली की सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील आकाश भाऊजी, पण आता मात्र तुम्ही घरातच थांबा. इकडे ईश्वरी आणि अविनाश मामा त्या गोडाऊन पर्यंत पोहोचलेले असतात, ज्या गोडाऊन मध्ये
अर्णवला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तिथे काही गुंड असतात. त्यावेळेला मात्र ईश्वरी सावधगिरीने त्यांची चांगलीच धुलाई करते आणि अर्णवला तिने तिथून सोडवलेलं असतं. त्यावेळेला मात्र अर्णव मोठ्याने बोलतो, ईश्वरी ईश्वरी हे सर्व कसं काय केलंस? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, नशीब सर्व काही आपल्या लक्षात आलं, नाहीतर नको ते घडलं असतं. अर्णव सर, प्लीज प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती. तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, म्हणजे? त्यावेळेला अविनाश मामा आणि अर्णव सर्व काही ऐकत असतात आणि ईश्वरी मात्र बोलत असते. ईश्वरीने सांगितलेला प्रत्येक शब्द ऐकून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो, म्हणजे हे सर्व त्या राकेशने केलंय, आता तर त्याला सोडायचंच नाही. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर शांत व्हा. मी तुम्हाला इथून सोडवलंय हे कोणालाही कळता कामा नये आणि या गुंडांना सुद्धा बांधून ठेवायचं, जेणेकरून त्या राकेशला याचा थांग पत्ता सुद्धा लागला नाही पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, अगं पण असं का? त्यावेळेला ईश्वरी बोलते, त्या राकेशने तुम्हाला किडनॅप केलं, याचा अर्थ नक्कीच कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा लगेच अविनाश बोलतात, खरं सांगू का, मला तरी असंच वाटतं की ऑफिसमध्ये काहीतरी अफरातफर करायची असेल. इकडे राकेशने सकाळी लवकर उठून सगळं काही ऑफिसमध्ये सावध करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सगळं काही तो सांभाळत असतो, पण त्याच वेळेला धडधडीत तिथे अर्णवची एंट्री होते आणि पैशाची अफरातफर करणाऱ्या राकेशला मात्र अर्णवने रंगेहात पकडलेलं असतं. त्यावेळेला राकेश चांगलाच घाबरलेला असतो, त्याची बोबडीच वळलेली असते. अर्णवने राकेशची ऑफिसमधून वरात काढलेली असते आणि थेट अंजलीच्या पायावरती आणून टाकलेलं असतं. तेव्हा मात्र अंजली मोठ्याने ओरडते, काय चाललंय तुझं हे? आणि तू किडनॅप झाला होतास ना? त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने ओरडते, अंजली ताई आवाज खाली ठेवा. अंजली ताई, तुम्ही काय करताय ते तुम्हाला तरी समजतंय का? अंजली ताई, अर्णव सरांवरती आवाज चढवूच नका. एक गोष्ट लक्षात ठेवा अंजली ताई, तुमच्या या नवऱ्यानेच अर्णव सरांना किडनॅप केलं होतं. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो, ताई या माणसाला तू पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होतीस ना, या माणसाला? पण हा माणूस काय लायकीचा आहे ते तुला तरी कळतंय का? मला खरं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही ताई. तुझ्यामुळे या माणसाला आम्हाला पाठीशी घालावं लागतंय. का ताई, का? प्रत्येक वेळेला आम्ही तुझाच विचार का करायचा? कधीतरी तू आमचा विचार कर, कधीतरी. तेव्हा मात्र अंजली बोलते, अर्णव तुझ्याकडे काय पुरावा आहे की माझ्या नवऱ्याने तुला किडनॅप केलं? त्यावेळेला लगेच राकेशची नाटकं सुरू होतात आणि राकेश बोलतो, अंजली मॅडम बघितलं, या घरामध्ये किती प्रॉब्लेम आहेत मला धरून, म्हणूनच मी या घरामध्ये राहायला तयार नाहीये. आधीच मला कोणत्या गोष्टी आठवत नाहीत आणि हे नको ते घडतंय. प्लीज प्लीज मला इथून जाऊ दे. त्याच वेळेला लगेच मोठ्याने अंजली बोलते, राकेशजी तुम्ही जरा शांत व्हा. तुम्हाला एवढं मोठं काहीही बोलायची गरज नाही. मी आहे ना तुमच्या सोबत, माझा तुमच्यावरती विश्वास आहे. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई नको तिथे विश्वास दाखवू नका. अंजली ताई एक गोष्ट लक्षात ठेवा, हा राकेश जसा दिसतो तसा नाहीये. अंजली ताई तुम्ही या गोष्टींना पाठीशी घालूच नका. तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, आता बस झालं. आता मला विषय ताणायचा नाही, तुम्हाला ऐकायचं आहे ना तर ऐका. आणि त्याच वेळेला अविनाश मामानी राकेशचं बोलणं रेकॉर्डिंग केलेलं असतं, ते अंजलीला ऐकवलेलं असतं. आणि ते जेव्हा बोलणं अंजली ऐकते तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा ती चांगलीच हादरते आणि मोठ्याने बोलते, राजेश तुम्ही हे सर्व केलं? राजेश तुम्ही असं का वागलात? का तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात? राजेश बोला, मला उत्तर द्या. तेव्हा लगेच राजेश मोठ्याने बोलतो, अंजली मॅडम हे असं मी काहीच केलेलं नाही. त्यावेळेला राजेशच्या सनसनीत कानाखाली अंजली मारते आणि मोठ्याने बोलते, आजपर्यंत तुमच्यावरती विश्वास ठेवला मी. तुम्ही जे बोलाल त्या गोष्टींना पाठिंबा दिला मी. स्वतःच्या भावाच्या विरोधात उभी राहिली मी. अहो एवढंच काय तर ईश्वरी बद्दल नाही ते बोलले मी. प्रत्येक वेळेला ती दोघं माझे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते, पण मी मात्र तुम्हाला पाठिंबा दिला.
त्यावेळेला अविनाश मामा बोलतात, अंजली अगं एवढंच नाही, या माणसाला सगळं काही आठवतंय, हा माणूस फक्त नाटकच करतोय. तेव्हा मात्र अंजली बोलते, काय अहो पण का काय एवढ्या खालच्या थराला उतरला. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ताई अगं पैसा, या माणसाला स्वतःच काही कमवायचं नाही, दुसऱ्याच्या जीवावरती उड्या मारायच्या आहेत. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, आजपर्यंत मी शांत होतो पण आता मात्र नाही. आता काही झालं तरी सुद्धा मी या माणसाला माफ करणार नाहीये. या माणसाला तर याच्या पापाची शिक्षा मिळणारच. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, राणी सरकार असं करू नका, राणी सरकार माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो हो, काही गोष्टी मी चुकीच्या वागल्या सुद्धा असून, पण खरं सांगू का, मी मुद्दामून हे केलंच नाही. त्यावेळेला मात्र ईश्वरी राकेशचं सटासट थोबाड फोडते आणि राकेशला बोलते, हिम्मत कशी झाली माझ्या अर्णव सरांना किडनॅप करायची, हिम्मतच कशी झाली, कोण समजतोस कोण तू स्वतःला. अरे तुझ्यासारख्या माणसाला तर तुडवलं पाहिजे, तुडवलं, लायकीच आहे तुझी ती. तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते, ईश्वरी तुला जे करायचंय ते कर. त्यावेळेला आजी बोलते, जावई बापू शी, अरे जावई बापू बोलायची सुद्धा लाज वाटते तुझ्यासारख्या नराधमाला. अरे आमची सोन्यासारखी मुलगी तुझ्या हातात सोपवली होती, पण तुला मात्र तिची अजिबात काळजी नाही, लायकीच नाहीये मुळात तुझी या घरात राहायची. अरे तुझ्यामुळे प्रत्येक वेळेला चिंटूवरती मी हात उचलला, तुझ्यामुळे मी तिला नाही नाही ते बोललो. खरं सांगायचं तर चिंटूवरती मी विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण चिंटूवरती मी विश्वास ठेवला नाही, तुमच्यावरती विश्वास ठेवला, पण तुम्ही मात्र एक नंबरचे खोटारडे निघालात. तेव्हा मात्र लगेच राकेश बोलतो, आजी आजी अहो असं काय करताय, विश्वास ठेवा माझ्यावरती, मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही, आजी आजी प्लीज. त्यावेळेला आजी बोलते, तुझ्या तोंडातून आजी हा शब्द सुद्धा काढू नकोस, तुझं थोबाड सुद्धा पाहिजे इच्छा नाहीये मला, आणि आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं. तेव्हा ईश्वरी बोलते, आजी याची वरात काढल्याशिवाय मी ह्याला जाऊ देणार नाही, ह्याच्या तोंडाला काळं फासून याला याची लायकी दाखवायची आहे मला, त्याशिवाय मी शांतच बसणार नाही. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, ईश्वरी उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस, कशी वाट लागेल तुला माहिती आहे ना. त्यावेळेला ईश्वरी बोलते, गप्प बसायचा, थोबाड बंद ठेवायचं, आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. कोण समजतोस कोण तू स्वतःला, तुझी लायकी तरी आहे का. तेव्हा मात्र राकेश बोलतो, गप्प बस, माझी काय लायकी आहे ना ती तुला समजेलच, आणि आता मात्र तुला माफ करणार नाहीच. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, जाऊ देत ना, आज मला हा विषयच ताणायचा नाहीये, आणि या विषयावर तर मला वादच घालायचा नाही, प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो. त्याच वेळेला मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, राकेश तुला सोडणार नाही मी, आणि ती राकेशची कॉलर पकडते आणि चक्क अर्णवच्या पायावरती टाकते. तेव्हा मात्र अर्णव मोठ्यानी बोलतो, जाऊ देत ईश्वरी, अगं या माणसाशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, असं का बोलताय तुम्ही अर्णव सर हा माणूस काय लायकीचा आहे माहिती आहे ना, या माणसाला तर सोडायचं नाही, याची लायकी ह्याला दाखवायची. तेव्हा मात्र राकेश बोलतो, ईश्वरी तू जे काही करतेस ना ते करताना विचार कर, तुझ्याच अंगाशी सर्व काही गोष्टी येतील. तेव्हा ईश्वरी बोलते, तुम्ही काळजीच करू नका, आता तुझी वरात कशी काढते ना ती बघ. त्याच वेळेला ती कॉलर धरते आणि त्याला फरफटत नेत असते. तेवढ्यात मात्र अंजली मोठ्याने बोलते, ईश्वरी या माणसाला पोलिसाच्या ताब्यात द्यायचं असेल तर पोलिसांच्या ताब्यात दे, मला या माणसाचं थोबाड सुद्धा पाहिजे नाहीये, आणि आता तर मला इच्छाच राहिली नाही या माणसाशी बोलायची. तेव्हा ईश्वरी बोलते, अंजली ताई आजपर्यंत तुमच्यामुळे गप्प होतो आम्ही, पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला मात्र ईश्वरीची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला लगेच ईश्वरी अंजलीला बोलते, अंजली ताई
खरंच पोलिसांच्या ताब्यात देऊ ना? त्यावेळेला अंजली बोलते हो. त्यावेळेला राकेश बोलतो राणी सरकार प्लीज एवढा मोठा अन्याय माझ्यावरती करू नका. राणी सरकार माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच अंजली बोलते विश्वास तर तुझ्यासारख्या नराधमावरती ठेवला होता की, पण त्या विश्वासाला पात्र तू नाही ठरलास. आणि आता मात्र मला हा विषय ताणायचाच नाहीये. हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे. तुझं थोबाड सुद्धा मला पाहायचं नाहीये. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला अंजली त्याला लाथेने तुडवत घराबाहेर ढकलते. तेव्हा मात्र राकेश बोलतो हे सर्व जे काही करताय ना तुम्ही, हे तुमच्याच अंगाशी येणार. त्यावेळेला अंजलीचे डोळे भरतात आणि अंजली बोलते कुठे कुठे माझं डोकं फिरलं होतं आणि तुझ्यासारख्या नराधमाला मी या घरात राहायला दिलं होतं. पण आता मात्र सगळं काही कळून चुकलंय. आणि ती अर्णव आणि ईश्वरी समोर हात जोडते. त्यावेळेला अर्णव बोलतो ताई प्लीज. अगं तुला हात जोडायची गरजच नाहीये ताई. ताई जे काही घडतंय ना त्या सर्व गोष्टींसाठी हा माणूस जबाबदार आहे आणि तुला मात्र त्याला पाठीशी घालायचं आहे. ताई तू आमच्या समोर हात जोडायची गरज नाही. अगं तू तुझा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत होतीस. तू तुझ्या नवऱ्यावरती विश्वास ठेवत होतीस, पण तुझा नवरा मात्र या सर्व गोष्टींसाठी पात्रच नाहीये. ताई प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव आणि माफी तर मागूच नकोस. त्यावेळेला ईश्वरी बोलते अंजली ताई खरं सांगू का, तुम्ही खूपच प्रेम करता या माणसावरती, पण खरोखर हा माणूस त्या लायकीचा आहे का? जरा तरी विचार करा. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्यावेळेला अंजली बोलते खरं सांगू ईश्वरी, अगं देव मानलं होतं या माणसाला. देव याच्यावरती विश्वास ठेवला होता. फक्त पाय धुवायचे काय ते बाकी होते. पण आज मात्र या माणसाने मला चांगलाच धडा शिकवला. या माणसाची मुळात लायकीच नाहीये माझ्या समोर उभं राहायची. तेव्हा मात्र लगेच राकेश बोलतो ईश्वरी अर्णव तुम्ही जे काही करताय ना, माझ्या राणी सरकारला तुम्ही जे भडकवताय ना ते चुकीचं करताय आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर राकेशची जी काही ईश्वरीने हलत केली ती योग्य होती का? ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.